पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरावर केंद्र सरकारचा बुलडोझर। सारे दहशतवादी करत होते लष्कर ए तोयबाचं काम। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर। NIA सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। पाकिस्तानने हवाई बंदी घातल्यानंतर DGCA कडून नव्या गाईडलाईन्स जारी। प्रवासाचा वेळ वाढल्याने विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना। आठवड्याला 800 अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून। पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर। पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस। मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ। लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचला कट। पाकिस्तान आर्मी, ISIचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे। पाकिस्तानच्या ISI कडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांची माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांची 5 लाख रुपयांची मदत। आदिल हुसेन शहाचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू। आदिलमुळे वाचले अनेक पर्यटकांचे प्राण। वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट। राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। 10वीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न। पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार। भिवंडीच्या राहणाल गावात फर्निचर गोदामाला आग। 7 ते 8 गोदाम जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्याकडून पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरात गणेश याग। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नड्डा पुण्यात। पश्चिम रेल्वेवर आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर MMRDA कडून बैठकीचं आयोजन। तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होणार। IPL मध्ये हैदराबादचा चेन्नईवर 5 गडी राखून विजय। तिसऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत, पण 7व्या पराभवानंतर चेन्नई प्लेऑफ मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।